का सदैव सदैव तिच्या वडिलांचा हात तिच्या पाठीवर राहतो, तसाच तुमचा हात सदैव माझ्या पाठीवर राहू द्या. आणि जर आपण शिवरायांचे विचार आज जपले असते तर हा अन्याय झालाच नसता. आणि एक समाजसेवकाचा म्हणजे जसं माझ्या वडिलांची जी आज हत्या झाली ती झालीच नसती. माझी एकच प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. हाक दिली लेकीने आणि संख्या आली लाखोने, आज ही परिस्थिती झाली आहे. कारण की जो आज आपल्याला अन्याय झालाय तो दूर करायचा आहे, त्या न्यायाकडे जायचंय. त्यासाठी कोणाचा जीव गमवावा लागत असेल याबाबत दुःखद कोणतीच गोष्ट नाहीये. म्हणून मी प्रशासनाला एक विनंती करते की ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली अशीच हत्या दुसऱ्या कोणाची होऊ नये. त्यामुळे आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मी दोनच शब्दात तुम्हाला व्यक्त होणार आहे. पाठीमागं पोलीस प्रशासनातील सगळे लोक आहेत, इथं पण आहेत, त्यांना माझी एक विनंती आहे. हे जे घटनाक्रम झालाय सगळा, कालपर्यंत जे आरोपी अटक झालेत त्या एका आरोपीवर 10, 15, 20, 25 गुन्हे आहेत. कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली. त्यांना सगळं अभय झालं. अभय होतं का खरंच? त्यांना कुणीतरी पाठीराखे होते म्हणून ह्या घटना घडल्या. माझा भाऊ आज जिवंत असता जर सगळ्या गोष्टी ज्या ती त्यावेळेस केल्या असत्या. आणि ही संघटित गुन्हेगारी बीड जिल्ह्यातील आहे आणि या संघटित गुन्हेगारीला जर कायमचा ताळेबंद करून एक महाराष्ट्राला आदर्श दाखवून द्यायचा असला तर माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे, तुम्ही अधिवेशनात बोलल्याप्रमाणे, तुम्हाला आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी जिल्ह्यातल्या जवळपास कळाल्यात. माझी एकच हात जोडून विनंती आहे, माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाच्या प्रमुखाला, माझ्या गावाला आणि लाखो तुम्ही जे माझं जग ज्याच्यात सामावलेलं होतं, माझ्या कुटुंबाचं जग ज्याच्यात सामावलेलं होतं ते माझे भाऊ संतोष अण्णा देशमुख. माझा आरसा होता, मी त्याची सावली होतो. त्या भावाला लवकरात लवकर न्याय द्या. नाहीतर तुम्हाला सगळ्यांना न्याय देणं होत नसेल तर मला भाऊ आणून द्या. एकच मागणी करतो, ह्या सगळ्या जे संघटित आरोपी आहेत त्यांचे CDR काढा. इथं पुण्यामध्ये काय घटनाक्रम घडला, कुठं ते थांबले, त्यांना कोण भेटले, ह्या सगळ्यांचे CDR काढा. काय जितकी लाईन लागायची तेवढी लागू द्या. एकदाच दाखवून द्या असं की गुन्हेगारीला कुठेही कुणी पाठीराखण करत नाही. आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्या. देशमुख कुटुंबाला नव्हे तर सगळ्या 18 पगड जातीला जे आज रस्त्यावर आलेत त्यांना न्याय द्या. एवढी माझी हात जोडून विनंती आहे. यानंतर एक महत्त्वाची सूचना आपल्या सगळ्यांसाठी. संघर्ष नेता मनोजदादा जरांगे पाटील हे कार्यक्रमाला आले होते, परंतु त्यांच्या घरी जवळचा नातेवाईक एक अचानक दुःखद निधन झाल्यामुळे ते अचानक आपल्या गावाकडे रवाना झालेत. त्यांनी मोर्चात भेट दिलेली आहे, परंतु ते आज आपल्यात नाहीत. म्हणून आपल्याला या ठिकाणी मुद्दाम ही सूचना आहे. यानंतर पुढच्या वक्त्यांना, कारण जास्त भाषणे होणार नाहीत, वरून आलेल्या सूचनेनुसार फक्त 3 भाषणे शेवटची होत आहेत. तर यानंतर संभाजी ब्रिगेडचे विकास अण्णा पासलकर यांना विनंती आहे की 2 मिनिटांमध्ये फक्त आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जय जिजाऊ जय. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे रक्त पेटू द्या ह्या धमन्यामध्ये. एक महाराष्ट्राला, ज्यांनी महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, या देशासाठी रक्त सांडलं, त्या जातीवरती जर आच येत असेल आणि त्याला कोणी आव्हान करत असेल तर मराठ्यांनी काही बांगड्या भरलेल्या नाहीत हे ध्यानात ठेवा. आणि एक सुरेश अण्णा धस, एक दसकट शिरल्यानंतर तुमचं पाणी होतंय हे लक्षात ठेवा. भाल्याला जसे गवताला जसे भाले फुटतात ना, तसे इथल्या मातीला सुद्धा भाले फुटतील हे लक्षात ठेवा आपण. आणि म्हणून संतोष अण्णा देशमुख यांचा ज्या पद्धतीने तुम्ही निर्गुण खून केला, तुम्ही हत्या केली, त्यांचे हाल केले. अरे एक सर्वसामान्य माणसाला एक चापड मारली तर त्याचं डोकं भिन्न होतं. तुम्ही आमच्या पोरावरती ज्या पद्धतीने अन्याय केला,
अरे 350 वर्ष झाले माझ्या छत्रपती संभाजी राजाचा झालेला अन्याय आम्ही विसरू शकत नाही आणि पुढच्या 100 वर्ष ही आमची जनता संतोष अण्णावरती झालेला अत्याचार आम्ही विसरू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमचा वाल्मिक करार असतील, त्याचा आका असेल ना तर बाका असेल. अण्णा, सोनवणे बाप्पू, आवाज द्या. आपण सगळेजण एक आहोत आणि परळी ही काय कुणाच्या बापाची जागिरी नाहीये, ही तुमची आमची आहे. कुणी आमच्यावरती आव्हान केलं, कुणी आमच्यावरती चालून आलं तर महाराष्ट्राला नाही अख्ख्या देशाला माहिती आहे मराठ्याची औलाद काय आहे. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, जातीपातीच्या पलीकडे जा. तुम्ही खून केला, तुम्ही हत्या केली माझ्या बांधवाची. आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये खून झाले अनेक. अरे आमचं पुणे तर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं पुन्हा आहे. इथल्या मावळ्यांनी छत्रपती मध्ये रक्त नंतर एक पावसामध्ये रक्त सुद्धा या निघून जातं, परंतु इतिहासामध्ये ही पुन्हा पुन्हा. म्हणून आमचा इतिहास आहे इथल्या मावळ्यांचा. ज्या पद्धतीने आमच्या संतोषला त्रास दिला, अरे हे वैर्याने सुद्धा कुणी करू शकत नाहीये. आणि तुम्ही केल्यानंतर तुम्ही शत्रूच्या बचावासाठी आजपर्यंत अण्णा या पुण्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक या ठिकाणी हत्या झाल्या, अनेक खून झाले, परंतु इथल्या एकाही मराठ्याने आपल्या जातीच्या मराठ्यासाठी किंवा कुणासाठी जातीचा आग्रह धरला नाही किंवा खून करणाऱ्याच्या पाठीमागे इथला समाज राहिला नाही. आणि तुम्ही समाज म्हणून प्रतिमोर्चे काढता, आव्हान देता आम्हाला. आम्हाला आव्हान देणाऱ्या या भूमीमध्ये निर्माण व्हायचं, अजून त्याची जात पैदा व्हायची. आणि म्हणून संतोष अण्णाच्या कुटुंबावरती जर तुमची वाईट नजर असेल तर तुम्ही जर त्यांच्या कुटुंबाला आता नुसता केसाचा धक्का जरी लावून टाका, आम्हाला सुद्धा घरात घुसायला आम्हाला शिक्षण ट्रेनिंग घेण्याची गरज नाहीये. आणि म्हणून या महाराष्ट्राला सुसंस्कृत असा पणा दिलाय. या महाराष्ट्राने कायम चांगल्याची बाजू राखलेली आहे, चांगल्याची बूज राखलेली आहे. आम्ही कधी जातीवाद केलेला नाही. 18 बगड 12 बलुतेदार सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करत असाल, म्हणून अजितदादांना आणि मुख्यमंत्र्यांना मी हे सांगतो की आपण खरोखर केवळ फक्त धुळपेक करू नका. जनता आता निर्बुद्ध राहिलेली नाहीये. तुम्ही एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने गोड बोलल्यासारखं करायचं, हे धंदे आता बंद करा. महाराष्ट्राला खरोखरच तुम्हाला न्याय द्यायचा असेल, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल, आणि जो लढा या विचारपीठावरती आणि या समोर जनतेने जो हातामध्ये घेतलेला आहे, तुम्ही जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्रामध्ये हे वातावरण वेगळ्या दिशेने जाईल. आणि म्हणून हे वातावरण तुम्हाला रोखणं अतिशय अवघड होईल. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी योग्य दखल घेऊन आकाचा जो बाका आहे ना, त्या बाकाला खाली करा तुम्ही. धन्यवाद सर. त्याला पहिले या सत्तेपासून दूर ठेवा आणि जे काही करायचंय ते तुम्ही योग्य रीतीने या महाराष्ट्राला दाखवून द्या. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या या दुःखामध्ये आपण सगळेजण बरोबर आहोत आणि त्यांच्या बरोबर कायम राहू. जय शिवराय, जय जिजाऊ. या आजच्या जनाक्रोश मोर्चातील शेवटची 2 प्रेरणादायी आणि महत्वाची भाषणं होणार आहेत. तत्पूर्वी आजच्या आक्रोश मोर्चातील सर्वोच्च घोषणा 4 फक्त द्यायच्यात. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की, बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. यानंतर सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आणि आता आपण ऐकणार आहात ज्यांनी महाराष्ट्राची विधानसभा गाजून या जनआंदोलनाला खरा न्याय देण्यासाठी इथपर्यंत आणलेला आहे. आणि आजपर्यंत या कुटुंबियासोबत राहून ज्यांनी प्रत्येक ठिकाणी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मदत केलेली आहे, असे आमदार माननीय सुरेश अण्णा धस साहेबांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं.
स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख व स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या बाबतीमध्ये जे घडलेलं आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले, आमचा आवाज हळूहळू चढतो, माझा डायरेक्ट टॉप गिअर पडत नाही, माझा फर्स्ट सेकंड थर्ड. या ठिकाणी उपस्थित बजरंग बाप्पा, पुण्यातल्या आमदारांना मला वाटतं रविवारची सुट्टी असली म्हणून सवड मिळाली नसेल, त्यामुळे ते आले नसतील, त्याच्याबद्दल त्यांचे आभार. आणि या ठिकाणी उपस्थित आदरणीय ज्योतिताई जगताप साहेब, नाही आता अनेक अधिकारी, फार सुंदर भाषण झाले. सेवा संघाच्या वतीनं भाषण झालंय, संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी भाषण झालंय आणि अनेक वक्ते, शिंदे साहेबांच्या पार्टीचे, उद्धव साहेबांच्या पार्टीचे, त्याच्यानंतर पवार साहेबांच्या पार्टीचे, सर्वांचं माईक बदला, आवाज सुनो. हे माईक वाले, अरे बाबा हे व्यावसायिकच आहे का आमच्याकडे गाव खात्यातला असतो तसा धरून आणलाय. सोमनाथ सूर्यवंशी या बीकॉम LLB ला थर्ड इयरला शिकलेल्या मुलाच्या बाबतीमध्ये न्याय झाला पाहिजे, ही परभणीकरांची त्या ठिकाणी मागणी होती. स्वर्गीय वाकोडे दादा यांच्याबद्दलची मागणी होती आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय सोमनाथ यांच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत जाहीर केलेली आहे. वाकोडे साहेबांना 5 लाखाची. त्या दोन्ही कुटुंबियांना मी भेट देतो अशा प्रकारचा शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि आम्ही ज्या संतोषच्या बाबतीमध्ये मागण्या केल्या त्या सर्व मागण्या जवळपास आत्तापर्यंतच्या जेवढ्या मागण्या केल्या तेवढ्या पूर्ण केल्यात. फक्त एक मागणी राहिली, SIT जी स्थापन झाली त्या SIT मध्ये वालू काकाचे चालू बाबा हे काही सामील झालेले आहे. याच्यामध्ये कोणाचा दोष नाही आहे, कारण केज पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणारे काही जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी यादी पाठवा म्हणले. CID वाल्यांनी ती यादी मागवली आणि CIDने जशीच्या तशी वरती गृह खात्याकडे पाठवली आणि CM साहेबांकडे जाऊन ती सही होऊन आलेली. तर मी स्वतः त्या दिवशी परवा गेलतो वकिलाच्या नेमणुकीच्या बाबतीत. सरकारी वकील म्हणून आम्ही उज्ज्वल निकम साहेब यांनी संतोषच्या या खुनाचं काम पाहावं अशा प्रकारची विनंती केलेली आहे आणि मला वाटतं त्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट आली म्हणून त्याच्यावरती मी अधिकचं बोलणं उचित होणार नाही. आता मनोज दादांच्या कुटुंबातलंच अगदी चुलत भाऊ वारला असल्यामुळं ते इथं येऊन गेलेत, कारण 5:30 वाजता ते त्यांच्या मातुरी या गावावरून निघाले होते, इथपर्यंत आले, परंतु दुर्दैवी घटना घडल्यामुळं ते परत गेले. आणि आदरणीय पृथ्वीराज बाबा देशमुख यांचाही फोन इथं आल्यावर आलता की मोर्चाचा शुभारंभ करून द्यायला मी होतो, परंतु पुढं वेळ झाल्यामुळं पुढचं काम असल्यामुळं ते गेले. हे 2 लोकांच्या बाबतीत इथं बोलणं गरजेचं आहे. आता इतर ज्यांना सवड मिळाली नसेल त्यांना नका का मिळाना बाबा हो, तुमचं तुम्हाला लकला. परंतु संत तुकाराम, संत ज्ञानेश्वराची संजीवन समाधी जगनाडे महाराज आमच्या इथंच आहे
छत्रपती शिवाजीराजे, बाजीराव पेशवे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कराराच्या वेळेस पावन केलेली ही भूमी आहे. सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद, लोकमान्य टिळक, अगदी अलीकडे म्हणलं तर पु ल देशपांडे, महर्षी धोंडोपंत कर्वे या सर्व विभूतींनी त्यांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेली ही पुणे भूमी आहे. पुणे तिथे काय उणे असं आजपर्यंत आपण मानायचो. त्याच्यावरती बोलण्याच्या पूर्वी छत्रपती शिवाजीराजांचा जन्म पुण्यात झाला. 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ इथेच केली. हे आऊसाहेबांनी आम्हाला जिजामातांनी संस्कार केले की 16व्या वर्षी तो तोरणा किल्ला महाराजांनी जिंकला. आणि आता 21, 22 आणि 23 वर्षाच्या लेकरांना वालू बाबा हे आता मला वाटतं ह्यांचं नाव वेगळं ठेवावं लागेल. 21, 22, 23 वाल्या म्हणा, वालू म्हणा, परंतु हे संस्कार देत आहेत. दुसऱ्याच्या लेकराला मारायचे, दुसऱ्याच्या लेकरावरती हल्ले करायचे, स्वतःची तुंबडी भरण्यासाठी ते कोणाचंही मुंडकं कापायला अजिबात मागं पुढं पाहत नाहीत. अशा प्रकारची नवीन संस्कार संघटित टोळी तयार करण्याचं काम वालू बाबा यांनी केलेलं आहे. आणि वालू बाबांचे म्हणजे आका आणि ह्या आकांना त्याच्यापेक्षा मोठ्या आकाचा परिपूर्ण आशीर्वाद असल्याशिवाय हे झालेलं नाही, हे नम्रपणे या ठिकाणी शाहिस्ते खानाची बोट जिथं कापली त्या लाल महालापासून आपण मोर्चाला सुरुवात केलेली. आमचं म्हणणं एकच आहे की शाहिस्ते खानांची बोट महाराजांनी इथं कापली आणि रामशास्त्री प्रभूंनी याच पुण्यामध्ये पवित्र न्यायदानाचं काम केलं, ज्याची आज सुद्धा चर्चा होती. रामशास्त्री प्रभूंचा बाणा मनामध्ये ठेवून भविष्यामध्ये सुद्धा हे चिलेपिले जे लेकरं बाळ आहेत यांचं छत्र ज्यांनी हरपून घेतलंय, तो आका असो नाही तर आकापेक्षा मोठा आका असो, यांना फाशीच झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी राहील. आणि तुम्हाला सांगतो, संभाजी राजांची समाधी आमची इथं आहे. पुणे तिथं काय होणं असं आम्ही म्हणतो, परंतु आता वेगळं नाव द्यावं लागल. पंढरी शेठ बैलगाडीच्या शर्यतीचं मला वाटतं कोणीतरी हे होते, वारले ते. आता लय मोठे सोनं बिना अंगावर घालायचे. पंढरी शेठ फडके, बहुतेक पंढरी शेठ फडके, ते पंढरी शेठ फडक्यांचं गाणं असायचं, असं 10-10 नंबरचं सरकार, असं 10-10 नंबरचं सरकार म्हणतो भेटेल जावा गुन्ह्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटेल जवा गुन्ह्यात, म्हणतो भेटेल जवा गुन्ह्यात, मला अटक करावं पुण्यात. मग आता सगळे आरोपी पुण्यातच अटक. पुन्हा तिथं काय होणं आता काहीच उरलं नाही. कोणामुळं? या लोकांच्यामुळं. हे वालू काका अँड गँग, गँग्स ऑफ वासेपूर, सफेपूर, गँग्स ऑफ परळी, हे जे आहेत यांच्यामुळं पुण्याचं नाव एखाद्या वेळेस इतकं खराब होईल तुम्हाला सांगतो. या गँग्स ऑफ वासेपूरचे जिथं जिथं फ्लॅट असतील, पुण्यातल्या जनतेला मी विनम्र आवाहन करतो, हात जोडून पाया पडून विनंती करतो, कोर्निसात करतो. तुम्ही जर म्हणले जोहार तर जोहार करतो बरं का. पण ज्यांची यांची कोणाची प्रॉपर्टी जिथं कुठं दिसेल फक्त कळवा. वालू काका येथे आला.
100 अकाउंट सापडलेत वालूबाबाचे. 100 अकाउंट सापडलेत. 50 अकाउंटच्या पुढं ईडीकडे चौकशी जाती. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडीकडे जाऊ द्या, एवढेच हात जोडून पाया पडून विनंती करतो. मोजता येत नाहीत एवढे फ्लॅट यांचे पुण्यामध्ये आहेत. अरे 25 वर्ष झालं आम्ही राजकारणात आहोत. पुण्यामध्ये बळच एक फ्लॅट, ते बी रडत पडत आयुष्यपद घेतलेला आहे. आर पाटला जसं राजीनामा जावा लागायचं का, तशी आमची अवस्था पुण्याहून निघालं तर पोरं बेळच. मी तर कधी जात नाही, पण मुलं शिकत होते म्हणून एक 10 बाय 20चं काहीतरी घेतलेलं आहे. बाकीच्या लोकांचे एवढाले फ्लॅट होतात कसे? आणि हे लागेल, ईडी सुद्धा लागेल, बीडी सुद्धा लागेल, सगळं लागेल. त्याच्यामुळं नवीन एक ॲटम आला बिक्कड नावाचा, नितीन बिक्कड. बरं का, नितीन बिक्कड नावाचा. ह्याची सुरुवात संतोषचा जो खून झालेला आहे याची सुरुवात शुक्रवारी नाही झालेली. याची सुरुवात मे महिन्यापासून, एप्रिल महिन्यापासून सुरू झाली. आमच्याकडं कंपन्या यायला लागल्या, O2, रिन्यू पॉवर, अजून काही 1-2 कंपन्या ज्याचं परदेशाशी कॉन्टॅक्ट आहे. आणि ह्या नितीन बिकडने काय केलं, स्वतःच्याच पायाला गोळी मारून घेतली आणि कंपनीवर गुन्हा दाखल केला. कोर्टापर्यंत गेला. हायकोर्टात कॉम्प्रोमाइज केलं, जे सिद्ध झालं स्वतःच्याच हाताने गोळी मारून घेतली म्हणून. पण तरी कंपनीवाले म्हणले थोडंफार मिटवून टाका. कंपनीवाल्याकडूनच पैसे घ्या. मी हे गोष्ट सांगतो म्हणजे पोरांनो, तुम्ही याचा वापर करू नका बरं का, नाहीतर तुम्हाला सुद्धा याच रस्त्याने जावं लागेल. तर हे कॉम्प्रोमाइज केलं, काही रक्कम घेतली आणि तिथून पुढं हा नितीन बिक्कड धाराशिव, बीड या जिल्ह्यामध्ये ह्याचा वावर वाढत गेला. हा कंपन्याचं ते सिक्युरिटीचं काम घ्यायला सुरुवात झाली. सिक्युरिटीचं काम घेता यांचे हळूच वाल्या कोळीची भेट झाली. वाल्या कोळी नाही म्हणणार मी, कोळी एक जमात आहे. मी माझा शब्द परत घेतो. वाल्याचं ते फार मोठे वाल्मिकी, वालू बाबा म्हणतो मी. या आकाची भेट झाली, आकाची ह्यांची मीटिंग झाली. मला हे द्या, हे नको, हे असंच ठेव डायरी दे. मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्याच्या नंतर ठरलं, वालो काका आणि हम साथ में मिलकर काम करेंगे, किसका भी बाजा बजाएंगे, किसको भी जेल में डालेंगे, कुछ भी करेंगे. 14 जूनच्या पूर्वी अगोदर यांची ओळख झाली. 14 जूनला, मी तारखा सांगतोय, 14 जूनला वाल्मिक कराड, हे आका, नितीन बिक्कड, अनंत काळकुटे, अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. राज्याचे मंत्री आहेत ते, मी धनंजय मुंडे साहेब म्हणतो. एक बैठक झाली. अवादा कंपनीच्या संदर्भात परत नितीन बिक्कड, राहणार फकराबाद, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव, याने अवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांना घेऊन परळीला गेला वाल्मिक अण्णाकडे. त्याच वेळेस हे शुक्ला जे आहे ते इकडे पाहत होता. कंपनीचे लोक जे मेन माणसाकडे भेटता येतं का म्हणून प्रयत्न करत होते. जोशी म्हणून PA धनंजय मुंडे साहेबाकडे, जोशी नावाचा PA, त्याच्या मार्फत कंपनीचे वरिष्ठ
डायरेक्ट धनंजय मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होती. ही बाब वाल्मिकला खटकली, सटकली. आता माझी सटकली तशी वाल्मिक अण्णाची सटकली. वाल्मिक अण्णांनी जोशीला बी काय म्हणायचे ते म्हणला, बाकीच्यांना म्हणला. मग नंतर असं ठरलं, त्याच वेळेस अनंत काळकुटे यांचे सबस्टेशन, ही दुसरी कंपनी आहे बरं का, ह्या कंपनीचं नाव अनंत काळकुटेच्या खाली सांगतो मी, खाली लिहिलंय. त्यांचं एक सबस्टेशन म्हणजे 132 केव्हीचं सबस्टेशन, 120, 33 हे जे सबस्टेशन चालू असतात त्या सबस्टेशनचं काम आय एनर्जी, त्या कंपनीचं नाव आहे आय एनर्जी. हे काळकुटे पुण्यातच राहतात कुठंतरी, मला माहिती नाही, पण अनंत काळकुटे हे त्यांचं नाव आहे, मूळ बीडचेच आहे. आय एनर्जी या कंपनीची मीटिंग डीएम म्हणजे आवादा जी मस्साजोगला आहे, संतोषच्या गावी आवादा कंपनी आली आणि हा आय एनर्जीवाला यांची मुंबईला धनंजय मुंडे यांच्याबरोबर बैठक ठरली. दिनांक 19 जून 2004. मी मीडियाला विनंती करतो, हे तारखा बिरखा लक्षात ठेवा, कारण उद्या ह्याच्या चौकशीमध्ये यांचे मोबाईल तिथं दिसणार आहेत, यांचे लोकेशन तिथं दिसणार आहेत. मी नावं सांगतो त्या अधिकाऱ्यांची. कोणाकोणाची बैठक कुठं झाली? धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर. त्याचं नाव आहे सातपुडा. सातपुडा या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी, वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली. बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली. कितीला? आका क्या बोले? 3 करोड़ लके दो. क्या होना? 3 करोड़ होना, असं हे म्हणले. तर अल्ताफ तांबोळे आणि शुक्ला हे 2 लोक बाहेर होते. त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला. कंपनीचे वरिष्ठ म्हणले 3 करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत, 2 करोड मध्ये फायनल करा. पुन्हा ते आत गेले, म्हणले साहब तिर्री नाही जमती तुर्री, असं हे म्हणाले. आणि तिथून जाताना मग असं म्हणले की आताच नाही ठरू, पुढं ठरू. पण एक काम करा, इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा. इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे. मग ते आकाच्या हातात घेतले का बडे आकाने घेतले मला माहिती नाही, परंतु 50 लाख घेतले. आणि जाता जाता कृष्णा कुटे नावाच्या पोराची ओम साई राम नावाची सिक्युरिटी एजन्सी आहे. हे मस्साजोग जे गए संतोषचं गाव आहे या सरपंचाच्या, मस्साजोगची सिक्युरिटी एजन्सी कोणाला दिली? कृष्णा कुटे ओम साई राम नावाच्या कंपनीला. आणि ती चालवतो नितीन बिक्कड. या वेळेस काळकुटे मात्र बंगल्यावर आलेला नाही, हे पण तिथं सिद्ध झालेलं आहे. मग आता आणखी काय पुरावे द्यायचे सांगा. मी SP ला एक विनंती करतो की नितीन कुलकर्णी, मला एक सांगा, एक फोन वापरतात ते किती लोक आहेत तिथं? वर हात करा. एक फोन फक्त, बहुतांशी खाली हात करा. तू अपने जैसा दिखता है. 2 मोबाईल वापरतात असे किती लोक आहेत? 2 मोबाईल ज्यांच्याकडे 2 असतात, एकावर एक. नाही काही जण ऐसा मार नगण्य 2 मोबाईल वाले सुद्धा आमचे वाल्मिकांना उर्फ आका
किती मोबाईल वापरतात? 17 मोबाईल नंबर वापरतात. 17 मोबाईल नंबर बीडच्या एसपी ला आणि सीआयडीचे जे हे आहेत, मला बघून नाव त्याच नितीन, बर का, सीआयडीचे जे आयजी आहेत, आयजी साहेबांना माझी विनंती आहे की नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून 17 मोबाईल वापरतात. हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे. माझी विनंती आहे, हा नितीन कुलकर्णी आणा. कुणाकुणाकडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या 17 मोबाईल मध्ये सापडतील. आणि हे आत्ताच्या आत्ता माझी विनंती आहे, पुणे जिथं काहीच नाही उणे अशा ऐतिहासिक शहरामधून ही मागणी करतोय की मायबाप सरकारने, आणि मी फक्त देवेंद्रजींना विनंती करतो, अजितदादांनाही विनंती करतो. आता मी आणि भारतदादा आपण एकत्र काम केलेले, बजरंग बाप्पा तुम्ही बी अजितदादा बरोबर काम केलेले. अजितदादा फार प्रांजळ मताचा माणूस हो. 5 वर्ष, तुम्ही हसू नका, 5 वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे. आणि तो कधीच चुकीच्या लोकांना, मला माहिती, मी ज्यावेळेस त्यांच्या बरोबर होतो, काही लोकांना मी घेऊन गेलतो, 1-2 लोकांना घेऊन गेलतो, म्हणले यांच्या बाबतीत फोन करा. अजित दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत, मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा माझ्या बाबतीत असं घडलं. मी राष्ट्रवादीत 2005 पासून 2017 पर्यंत राष्ट्रवादीत होतो, 15 पर्यंत राष्ट्रवादीत होतो. म्हणजे जवळजवळ 10-11 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं. अजितदादा असा नव्हता रे. अजितदादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी, काय अडकलंय? हे जाऊ दे ना का बाहेर, हे जाऊ दे. अरे बाबा, हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल बर का. आता माझ्याकडे 300 गायीचा गोठा आहे, 1000 गायाचा गोठा करीन आणि 200-300 मसाड सुद्धा आणीन, मुरा मेसाना बर का, मसाड आणून मसाड धुत बसील बर का. मी राजकारणात राहणार नाही. पण दादा, तुम्ही, एकनाथराव शिंदे साहेब, तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री, ज्या माणसावरती विश्वास आहे, तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छडा लावा. आणि ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा ना. आमचं म्हणणं आहे, सरकारच्या बाहेर ठेवा. राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिन खात्याचा मंत्री करा. सगळ्यात सोपं राजीनामा द्या ना. अरे या देशामध्ये लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक ऍक्सिडेंट झाला, राजीनामा दिला. निलंगेकरांच्या मुलीचं मार्क माग पुढे केले, मुख्यमंत्री पद गमावं लागलं. आणि 26/11च्या घटनामध्ये RR पाटलांचा एक शब्द चुकला. विलासराव देशमुखांच्या पाठीमाग रामशे बंधू, ते भयानक पिक्चरवाले, ते रामशे हिंडला म्हणून विलासराव देशमुखांना घरी जायला लागलं. आणि RR पाटलाला छुटपुट घटना होती म्हणलं म्हणून RR पाटलाला घरी जावं लागलं. अरे बाबा, मी तारीख सांगतो, 3ही नेत्यांना, फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा, तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो, यांचा राजीनामा तुम्ही घ्या. एवढी चौकशी होऊ द्या, आमच्या लेकराला न्याय मिळून द्या. अरे कोणी डोळे पाडले, डोळ्यात पाणी आलं की सगळे लोक ओरडतात.
हे अमक्याच्या डोळ्यात पाणी आलं, अमक्याच्या डोळ्यात. अरे नाटकीच रडायचं म्हणलं तर ग्लिसरीन टाकून आम्ही बी रडू शकतो रे, बर का. तुम्हाला कोणाच्या तरी डोळ्यातले अश्रू दिसतात. ह्या संतोषच्या ह्या लहान लेकराच्या 10वीला असलेल्या पोरीच्या डोळ्यातले अश्रू दिसले नाही का? या लेकराचे, लहान लेकराचे अश्रू दिसनात का अश्रू दिसनात? कशामुळं? माझी विनंती आहे. आणि हे टीका करणारे काय जण लागले. कोणी म्हणतं यांना मंत्रिपद नाही. अरे मंत्रिपद हे जाऊ दे रे, ववाळून टाकू कोणावर बी. मंत्रिपद नाही, राज्याचा राजकारणातून निवृत्ती घेतो मी. संतोष देशमुख पुन्हा माघारी आणून दाखवा. देतात का आणून? द्या आणून, मी लगेच सगळं सोडून देतो. आणि तुम्ही जर म्हणले ना तर ते कझाकिस्तानला जाऊन राहा, नाही तर गामा देशात राहा, नाही तर घाना देशात जातो. घाना देश माझा कलर बी काळा आहे, आता माझा बापच काळा होता तर त्याला मी काय कर. घाना देशात जातो, सोडून जातो. परंतु माझा हेतू काय? माझा हेतू संतोषची पत्नी, संतोषचा भाऊ, संतोषची मुलगी. अरे माझा बाप मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर गेला होता. 6 महिने तेल मीठ मिरची कशी आणायची असते हे मला कळालं नव्हतं. या लेकराचं काय रे? याला राहायला घर नाही, 6 पत्र्याचं सुद्धा घर नाही ह्याला. संतोष देशमुखला 3ऱ्यांदा सरपंच झालाय. तुमच्यापैकी सुद्धा कोणी सरपंच असतील, तुमचाच भाऊ कोणीतरी ग्रामपंचायतचा सदस्य असेल, 3 वेळा ग्रामपंचायतीचा सरपंच होतो. त्या माणसाची ही अवस्था होते. माझा हेतू हा आहे की या संतोषच्या ह्याला न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यात कसलं राजकारण आलंय? तुम्ही उठत आणि मीडियावाले सुद्धा हे तुमच्या पाया पडतो, बुटासहित पाया पडतो, चपलासहित पाया पडतो. अरे राजकारण काय माझ्या बांधवांनो मला सांगा ना. हे सोडलेत काही जण. सूरज चव्हाण बोलला माझ्यावर. सूरज चव्हाण, अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून, तू माझ्यावर बोलतो. बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये. आणि ते चला जाऊ द्या. बाकीच्यांना मला नोव्हेअर करायचंय, इतरांना मला नोव्हेअर करायचं. अरे काय लख लाभ, तुम्हाला काय बोलायचं ते बोला रे माझ्यावर. मला तुम्हाला उत्तर द्यायचे नाही, कारण मला संतोष देशमुखच्या मृत्यू प्रकरणावरून फोकस हटवून द्यायचा नाही. म्हणून मला काय म्हणायचं ते म्हणा, मला शिव्या द्या, मला जे काय बोलायचंय अमोल मिटकरींना बोलू द्या, अजून कोण बोलतोय त्यांना बोलू द्या. कोण आणले ते मोठाल्या चष्म्यावाले असू द्या, मला त्यांच्यावरती बोलायचं नाही. अरे माझं म्हणणं आहे राष्ट्रवादीतल्या त्या माझ्या मित्रांना, अरे ज्या नेत्याने बीडची वास्तुशांती केली, बीडचा बिहार नाही, बीडचा काबुलिस्तान केला, हमास केला. हमास पेक्षा सुद्धा वेगळं वागणं नाही तुमचं. इतकी बेकार तालिबानी हे वागणं तुमचं कसं आहे? हे वागणं बरं नव्हतं. आणि तुम्ही इथं येऊन अजितदादाच्या काय सांगता रे? तुम्ही बोलता. माझी विनंती आहे, अजितदादाच गेलते. मी दादान काल म्हणलं वाद क्या हुआ तेरा वादा. अरे अजितदादावर टीका केली नव्हती मी, कमून लावून घेता उगाच. अजितदादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही बी काम केलं. तो तसा माणूस नाही, पण जे घेरा घेतलाय अजितदादाला, सगळे यंड गंड मंड रंड अंड असले हे जे घेरा घातलेले आहेत, हे लायकवान माणसं नाहीत असं मला वाटतं. अजितदादा जरा डोळं उघडून बोला, बघा खाली काय चाललंय ते. माझं म्हणणं आहे, पुण्यातलं बारामती तुमच्या मतदारसंघातले 100-200 माणसं पाठवा ना अजितदादा. 200 माणसं पाठवा दादा. महेश, माझं म्हणणं चूक आहे का? पाठवा ना बीड जिल्ह्यात. अजितदादा तुमच्या विश्वासातले माणसं पाठवा.
तुमच्याजवळ प्रचंड लोक आहेत. गावागणीस एक माणूस पाठवू शकतात. अजय दादा 1200-1300 गाव आहेत बरं का. 1500 माणसं पाठवा ना दादा. एका एका गावात जाऊन 2-2 दिवस मुक्काम करून येऊ द्या ना. तुमचे हे जे शागिर्द आहेत हे कसं वागते. एकटा मराठा समाजाच्या बाबतीत नाही. आणि तुम्हाला माझी विनंती, एकटा मराठा समाज नाही, सगळे समाज संतोषच्या बरोबर आहे. संतोषच्या भेटी द्यायला मस्साजोगला जीवाच्या वाडीचे लोक आले का नाही? संतोष हांगेच्या खालच्या वाड्या आल्या का नाही? तुम्ही वंजारी समाजाला सुद्धा दोष देऊ नका. सगळेच्या सगळे माणसं वंजारी समाजातले वाईट आहेत का? नाही, अजिबात नाही. 2%, 4%, 5%, 10% असतील. 90% वंजारी समाजाला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही. बिलकुल पटलेली नाही. तुम्ही काम तर पाडताय लोकात. कशामुळं? आणि मी तर काल म्हणलं ना आज मी म्हणतो, एकच पर्व इथून पुढं ते 2 नेते आणि त्यांना मानणारे त्यांच्या समाजातले 10%, त्यांच्या समाजातले सुद्धा 90% आपल्या बरोबर घ्या. एकच पर्व आणि सर्व एकत्र, सर्व आपल्या सहित सर्व एकत्र. काय अडचण आहे? ही रियालिटी आहे समाजाची. खाली ही परिस्थिती आहे. म्हणून एखादी जात टार्गेट करायला आम्ही इथं आलेलो नाही. त्या जातीतले जे चुकीचे नेतृत्व आहे, चुकीचं, हा धनुभाऊ अजून बी धनुभाऊ अजूनही तुम्ही 60,000 फुटावर असतान. 60,000 फुटावरले खाली उतरा. या असल्या बैठका तुम्ही कशा घेतल्या? 3 करोड में फाइनल, बाद में 2 करोड, 50 इलेक्शन में. अरे निवडणुकीचा निकाल लागूच तर तरी दम काढायचा. तुम्ही मस्सा जोगला गेला. आणि काय दोष आहे आमच्या संतोषचा? एका दलित समाजाचा पोरगा, त्याला हे मारित होते सुदर्शन घुले, आणि हे फक्त आडवा झाला. म्हणलं हे बाबा, दलिताच्या लेकराला मारू नका. दलित समाजाच्या लेकराची बाजू घेतली म्हणून आमचा माणूस गेलाय. हे कोणाकोणाला माहिती आहे? अजून माहीत नसलं तर पुण्याच्या या मायबाप जनतेला सांगतो, दलित समाजाच्या लेकराला मारलं म्हणून संतोष त्याच्या ह्याला गेला. अजित दादा, माननीय विजय वाकोडे दादा यांच्या घरी गेलते. तिथं त्यांनी आश्वासन दिले, एक पोरग शासकीय नोकरीत घेऊ. चांगली बाब आहे. सोमनाथ सूर्यवंशी याच्या घरी सुद्धा अजितदादा बोललेत. कारण मी जाऊन आलोय, ते गेले त्याच्यानंतर मी जाऊन. दादा म्हणाले यांच्या कुटुंबातलं पण एक लेकरू घेऊ. माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा, 2 उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती आहे, या दोघांना द्या. संतोषच्या बायकोला सुद्धा BA झालेले, हिला सुद्धा का शासकीय नोकरी नकोय मला सांगा. BA झालेली मुलगी कोणत्याही खात्यात ऑर्डर काढा. हे लेकर, आणि शक्यतो ऑर्डर देताना लातूर जिल्ह्यात द्या. कारण लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी आमची माय माऊली बरं का, जिचं कुंकू पुसले, अरे जिच्या भाळावरचं कुंकू पुसतं तिचं दुःख काय बरं का. तर ह्या लेकराला कुठंतरी घ्या, जलसंपदात घ्या, MSCBत घ्या, कशात बी घ्या. तुमचं पाठिंबा आहे का ह्याला? जरा वर हात करून सांगा ना. मदत केली मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मोका लावा म्हणला, मुख्यमंत्र्यांनी मोका लावला. साहेबांनी 1 मिनिट ऐका, मोका लगेच लागत नसतो. घोषणा केली, त्याचं 1 मिनिट ऐका, जस्टिफिकेशन द्यावं लागेल. जस्टिफिकेशन दिल्याच्या नंतर मोका लागेल. तुम्हाला कायदेशीर काही अडचणी परवा माहीत नाही. एक आता फक्त जामिनी पुरता बाळासाहेब, ॲडव्होकेट बाळासाहेब कोलेंची ऑर्डर मीच मुख्यमंत्र्यांकडून काढून आणली. रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी सही केली. रात्री 1:30 वाजता म्हणलं सही करावं लागते, नाही तर हे सुटतील. आणि त्याचाच परिणाम म्हणून काय झालंय, 14 दिवस हे आत गेलेत. वाल्या सुद्धा त्या 14 दिवस आत. आता म्हणतो 24 तास मेरे को एक साथ में दो. अरे ह्यांची लफडी सांगतो रे, अजून लय लफडी. लोकच आणून देतात गप्पा गप्पा गप्पा.
एका एका मोर्चात एक एक सांगू, सगळ्याच मोर्चात सांगितलं घोटाळा होईल. माझी विनंती आहे, संतोषच्या पत्नीला सुद्धा, सोमनाथच्या कुटुंबाला सुद्धा नोकरी दिली पाहिजे. वाकोडे दादा, खरोखर तुम्हाला सांगतो, मी पालकमंत्री राहिलेलो आहे त्या जिल्ह्याचा. फार संवेदनशील आणि चांगला माणूस होता, दलित समाजाचा होता, परंतु समजदार नेता होता. दादा असं नाही करायचं, अॅट्रॉसिटी व्हायला लागली, दादा हे बरोबर नाही, मी समजून सांगतो, मी पोरांना अशा पद्धतीचे माणसं होणार नाही. पळू 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 त्या घटना घडल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनाही CM साहेब या तिन्ही कुटुंबियांना भेटणार आहे आणि ह्या एवढं त्यांच्याकडनं आपण करून घेऊ. मी अधिकचं काय नाही भरता, हा जोश, ही ताकद आणि हा राग कधीपर्यंत तुमच्या जागेवर राहायला पाहिजे? जोपर्यंत हे फाशीवर जात नाहीत तोपर्यंत राग मनात ठेवा, एवढीच विनंती. संतोषचे मारेकरी फासावर जाऊस तो राग कमी करू नका, एवढे हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. अण्णा जेव्हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाचं दुःख या जनाक्रोश मोर्चा पुढे मांडत होते तेव्हा कुटुंबियाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या होत्या. वस्तुस्थिती आहे, निश्चित सुरेश अण्णा धस असतील किंवा बाकी मान्यवरांनी या जनाक्रोश मोर्चाला दिलेली ताकद ही कुटुंबासाठी खूप मोठी आहे. यानंतर ज्यांनी भारतीय संसदेमध्ये या क्रूर हत्येचा विरोधात आवाज उठवला, ज्यांनी मानवाधिकार देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत ज्यांनी या हत्येचा आवाज उठवला, असे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांना विनंती आहे या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त. एक सूचना फक्त, बाप्पांचं भाषण झाल्यानंतर एकच मिनिट महत्वाची सूचना, एकच मिनिट. श्रद्धांजली नंतर होणार आहे, फक्त एवढं आपण घ्या. बाप्पांचं कार्य हे झालं. संतोष अण्णा देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या चरणी पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो. आपण सर्वजण जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालात, याच्यासाठी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपले सन्मान्य व्यासपीठ, आज हे आपल्याला अत्यंत खेद होणारी घटना महाराष्ट्रामध्ये आमच्या बीड जिल्ह्यातील मसाजोग गावी घडली, परभणीमध्ये घडली. आणि मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची 9 तारखेला किडनॅपिंग करून हत्या करण्यात आली. त्या क्षणापासून आजपर्यंत मी स्वतः पहिल्यांदा बाईट देऊन मीडियाला बोललो. दिल्लीत सेशन चालू असताना तमाम सर्व बीड जिल्हा असतील, सर्व पक्षाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे सर्व लोक आपल्या या आंदोलनात सोबत आहेत. आजचा हा आपला जन आक्रोश मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नाही, कुठल्या एका जातीचा नाही, तर मानवतावादीचा हा मोर्चा आहे. आणि आमच्या संतोष अण्णा देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि यांच्या मारेकऱ्याला फाशी मिळाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आज इथं आहे. बरेच जण पत्रकार बंधूंनी मला विचारलं की तुमचे मोर्चे किती होणार? तुमचा मोर्चा परभणीत झाला, तुमचा मोर्चा बीडमध्ये झाला, पण मी सर्व मीडियाच्या सर्व चॅनलच्या प्रतिनिधींनी मला विचारलं, त्यांना मी आश्वासित करू इच्छितो, महाराष्ट्रातल्या सरकारला जोपर्यंत या मारेकऱ्यांना फाशी द्यायची सद्बुद्धी येत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे चालूच राहणार. बीड जिल्ह्यामधील ही गुंडशाही, ही दडपशाही एवढी वाढली, जीणं मुश्किल केलं. निवडणुकीपुरती दादागिरी राहील नाही, ही दादागिरी आमच्या सर्वसाधारण घराण्यातल्या
मुली बाळांनी आमच्या गोरगरिबातल्या सर्व समाज बांधवांना बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करून टाकायचं काम या गुंडगिरीनं दादागिरीनं केलंय. बीड जिल्ह्यामध्ये रेती माफिया, राख माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया आणि ही खंडणीखोर सर्व टोळी जमवायचं काम कुणी केलं तर या काय ते आता सुरेशांना सांगतात नाव काहीतरी, अरे त्याचं काय. बघा, माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, वाल्याचा वाल्मिक झाला, पण आता ह्याचा काय झाला तुम्हीच बघा. अलीबाबा 40 चोर ही सुद्धा उपमा कमी पडेल. कारण बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडगिरी दादागिरी चालवली याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडली संतोष अण्णा देशमुख यांची 9 डिसेंबरला घडलेली घटना जरी असली तर याची सुरुवात कुठं झाली तर आमच्या केज तालुक्यामध्ये 28 मेला 28 या 24 मे महिन्यामध्ये एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला गेला आणि तो कॉम्प्रोमाइज करून मिटवला गेला. त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जे कुणी आरोपी होते त्यांना सुद्धा या खंडणीच्या आरोपात घेतला पाहिजे, कारण त्याची सुरुवात तिथून झाली. आणि याचा शेवट कुठं झालाय आज ताजरनी आमचे संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर केला, टॉर्चर करू मारलं गेलं. काय चूक होती? संतोष अण्णा देशमुख एका गावचं लोकप्रतिनिधी आहे, एका छोट्याशा आमच्या ग्रामीण भागाचा तो प्रमुख आहे. तो कोण्या पक्षाचा आहे, कोण्या जातीचा आहे हा विषय नाही, तो या गावचा प्रमुख आहे. आणि त्यांनी काय केलं तर ही जी कंपनी होती या कंपनीच्या तिथं जिथं मारामारी केली आणि खंडणी गोळा करण्यासाठी जे कोण लाग जात होते, 6 तारखेला ज्यांचा गुन्हा झाला होता, 6 तारखेला जे भांडण झालं होतं त्या 6 तारखेच्या भांडणामध्ये यांनी प्रत्यक्ष भाग घेऊन भांडण सोडवासोडी किंवा आमच्या गावात येऊन भांडण पिटवू नका असं म्हणलं गेलं. त्याचाच मनात एक राग घेऊन या सर्व काय म्हणलं पाहिजे यांना उपमा, या सर्व हरामखोरांनी आदरणीय आमच्या संतोष अण्णा देशमुखांचा मर्डर केला गेला. याच्या पाठीमागे कोण आहे? याच्या पाठीमागे जो कोण मास्टर माइंड आहे ती पकडला पाहिजे असं मी पहिल्या म्हणतोय. त्याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे तर हा खंडणीखोर आहे. या खंडणीखोरानं याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. मला एकच सांगायचं, मी पहिल्या बाईट मध्ये सांगितलं होतं याचं कनेक्शन कुठं धाराशिवची जुडतंय का, याचं कनेक्शन कुठं पुण्याला जुडतंय का. आज मला मीडियाचे बांधव सर्व विचारत होते तुम्ही त्या दिवशी कसं सांगितलं. म्हणलं बाबा हो, मी समाजसेवा आणि राजकारण फाटावर माझ्या मिशा होत्या तेव्हापासून करीत होतो, आता पूर्ण पांढऱ्या झाल्यात. म्हणजे मला नक्की माहित आहे. आणि आता अण्णांनी त्यांच्या शालीत सांगितलं, शैलीमध्ये सांगितलं की तुम्ही ह्यांच्या बरोबर काम केलं, तुम्ही त्यांच्या सर्वांनीच आपण काम केलं, राजकारणाचा भाग सोडून देऊ. मी राजकारण करायला या मोर्चा सहभागी नाही. मी या मोर्चामध्ये सहभाग याच्यासाठी आहे की आमचा संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी होईपर्यंत मी तुम्ही आम्ही सर्वजण लढणारच आहोत. माझं आज सरकार मायबापला मानणं आहे की सरकार उपमुख्यमंत्री असा, मुख्यमंत्री असा की कुणी असा, सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी काय आहे तर माझी सर्व जनतेच्या बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी या नात्यानं मी आपल्याकडे एक मागणी करणार आहे. संतोष अण्णा देशमुख यांचे मारेकरी जे आहेत त्याच्यात प्राथमिकदर्शी जेवढे लोक तुम्हाला निदर्शनास येतात त्याच्यावर 7 लोकांवर तुम्ही गुन्हा दाखल केला. या 7 लोकांमधला 2 आरोपी तुम्ही पहिल्या दिवशी पकडले गेले, 3रा आरोपी सुद्धा बालेवाडी पुण्यातूनच उचलला गेला आणि 4था पोलिसनी आणखी काही नाही की सरेंडर झालाय की पकडलाय, पण पकडलाय पण तो जर पकडला तो आरोपी दोन्हीकडे आहे, खुनात पण आहे आणि खंडणीत पण आहे. त्याच्यानंतर नाट्यमय घटना घडती आणि या खंडणीतला मेन आरोपी जो कोण आहे त्यानं स्वतः सरेंडर केलं कुठं, CID पुणे. आता काय झालं गेलं नाट्यमय घटना आहे त्या सगळ्या की काल काय गेलं तर याच्यातल्या 2 आरोपीला लगेच ती सरेंडर झाला की पकडलं पोलिसांनी. किती कौतुक आहे. मी मीडियाच्या माध्यमातून पोलिसांचंही कौतुक केलं
की तुम्ही जर खरंच ही पकडले तर कौतुक आहे, पण माझ्या पोलीस CID बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे, ज्या गाडीमध्ये हा खंडणीखोर आला ती गाडी तुम्ही आणखी का जप्त केली नाही? जो घेऊन आला त्याला तुम्ही आणखी अटक का केलं नाही? त्याला तुम्ही आणखी सह आरोपी का केलं नाही? हे ज्या टोळीचे सर्वजण सदस्य आहेत हे सर्व खुलेआम फिरतात, मीडिया पुढे येऊन सांगतायत की आम्ही असं केलं. पिक्चरच्या एखाद्या दिग्दर्शकाला एका डायरेक्टरला सुद्धा लाजवून अशी स्टोरी बनवतात, आमची अचानक भेट झाली. हा, अरे नेमकं काय? तू आहे कोण तुझी अचानक भेट व्हायला? आणि माझी अचानक भेट झाली म्हणले, आणि मग अचानक भेट झाली की मी तिथं गेलो आणि मग माझ्या गाडीत बसले, असं असं काय काय तुम्ही मीडियाला बघता. आणि बजरंग सोनवणे काही राजकारणाचे प्रवक्ते आहेत, मला त्यांच्यावर काय बोला एवढे नाही वाटत मला, पण तेही बोलले की बजरंग सोनवणेला प्रसिद्ध पाहिजे, त्या प्रसिद्धीसाठी तो खोटं बोलतोय. आज ही मीडियाला आम्ही फोटो दाखवू शकतो की ज्या फोटोमध्ये मस्सा जोगला सुद्धा हा व्यक्ती दिसतोय आणि आम्ही मीडियाला दाखवलाय पण. आणि हाच व्यक्ती आज APP माझाचा पत्रकार बंधू कोणतरी असाल, त्यांनी प्रश्न विचारलेत, तिथं मी बघितलंय की या गाडीत तुम्ही आले का, हा आरोपी आले का? मग एवढं जर तुम्ही तिथं दिसताय, ओपन दिसताय, आणि तुम्ही म्हणतात आम्हाला प्रसिद्धी पाहिजे, जरा अभ्यास करा आणि पुन्हा बोला. ठीक आहे, गाडीचा ताफ्यातला फोटो पण मिळेल, ठीक आहे, गाडी तू माणूस तिथं आहे. आमचं म्हणणं काय, मग हा सर्व जर लाईव्ह आम्ही काय बोलतोय, आज सुद्धा इथं काही असतील बघा, धापा जिकडून तिकडून इकडून कोण कोण आलाय, सुरेशांना काय बोलतोय, बजरंग बाप्पा काय बोलतोय, कोण काय बोलतोय, पण आम्ही एकच मागणी आमची सर्वांची, आमच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन, मानवता म्हणून आमचं काय कर्तव्य आहे, तर आमच्या एका बांधवाचा असा निर्गुण खून केलाय, हत्या केली, त्याला त्याच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि या मागणीत मला साहेबाब सरकारला दुसरी मागणी करायची, 25-25 दिवस 30-30 दिवस मारेकरी सापडत नाहीत, स्वतः येऊन सरेंडर होतात. आणि कोण म्हणते, आणि तुम्ही म्हणता की हे देव, माझं म्हणणं असं आजची मागणी की एवढ्या दिवस हे काय करत होते? यांचा प्रवास ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तुम्ही आता पर्यंत हे कुणा कुणाला भेटले, कुणा कुणाकडे गेले, कुणी कुणी मदत केली, त्यांना सर्वांना सहआरोपी करा. मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलंय मी मोकोका लावणार, ठीक आहे, तुम्ही जी फॉर्मॅलिटी झाल्यानंतर मोकोका लावा. CID कडे तपास द्या म्हणले, कुणी CID कडे दिली, आणि तुम्ही SIT नेमणार म्हणलात, SIT नेमली, तुमचं काय मुख्यमंत्री महोदय? पण SIT मध्ये जे लोक तुम्ही घेतलेत ते लोक कोण आहेत? पोलीसचे जे अधिकारी आहेत, या पोलीसच्या अधिकाऱ्यांनी ज्या पदावर बसलेत, ज्या खुर्चीवर बसलेत, त्या खुर्चीवर त्यांना बसवताना यांना कुणी बसवलंय याचा पण अभ्यास झाला पाहिजे. हे न बसवलंय. आणि याच्या बरोबरचे फोटो आज बऱ्याच नेते मंडळी ट्विट केलेत, आज बऱ्याच माध्यमांनी दाखवलेत, मी सुद्धा सकाळी एक फोटो दाखवला. अरे कोण कोण अधिकाऱ्याचे काय काय संबंध आहेत? बरं फोटो कुठला माहित आहे? विधानसभा निवडणुकीतला निकाल लागला त्या दिवसाचा गळ्यात बिल्ला आहे, आय कार्ड आहे, आणि निकालाच्या दिवशी हा अधिकारी जाऊन जर एखाद्या राजकीय मंडळीच्या तिथं भेटतोय म्हणजे हा तो सालगडी झाला गेला, आणि तुम्ही तो SIT ठेवलाय. आदरणीय अण्णा, तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, पण तुम्ही चांगलं काम करताय. तुम्ही जरा तुमच्या मुख्यमंत्र्याला सांगून लवकर बदला म्हणले, ते बदलायला मला मागणी केली. आज सरकारी वकिलाची ऑर्डर झाली, सरकारी वकील उभा ना कोर्टात, काय दहशत आहे? देशपांडे नावाचे सरकारी वकील माझ्या केज मधल्याच आहेत, माझ्या होम पिचचं हे गाव आहे. संतोष देशमुख हे मी ज्या जिल्हा परिषद सर्कलचं नेतृत्व केलं, जिथून मी निवडून आलो 17ला, त्या जिल्हा परिषद गटातलं हे माझं गाव आहे, ही माझं घर आहे, ही माझं कुटुंब आहे. ह्या माझ्या भावाला न्याय मिळण्यासाठी मला पूर्ण झटायचं आहे आणि शेवटपर्यंत झटणार म्हणून सांगितलं. तर या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण भेटतो. मग हे जे आहे तो देशपांडे नावाचा सरकारी वकील जो आहे तो काय मला मी नाही उभारणार, किती घाबरतात का? आता ही काय करते रात्री भरोसा नाही. आज सुद्धा बरेच लोक रस्त्यावर यायला घाबरतात. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण यांची दादागिरी, यांची गुंडगिरी, यांची दडपशाही. ही जर आज लोकांना वाटतंय अण्णा, आज लोकांना वाटतं की उद्या ही बाहेर आलं तर काय, अशी भीती वाटते. किती अधिकाऱ्याची मगरुरी आहे. अधिकारी काल एक म्हणलाय मी जर प्रेस घेतली तर खासदाराची चड्डी राहणार नाही.
तर माझं म्हणणं असं आहे, मायबाप अधिकाऱ्यांना त्या महाभारतामध्ये आमच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करायला दुर्योधनाला, आताच्या कलियुगामध्ये माझं वस्त्रहरण करायला तू जर येणार असेल तर कोण कृष्ण येतोय ते बी बघू. पण तू तर एकदा प्रेस घे. माझी विनम्र विनंती की तू एकदा प्रेस घेऊन कर, काय करतोस ती कळल तर मला. माझी मायबाप जनतेच्या सर्वांच्या साक्षीनं सांगणं आहे की एकदा घे प्रेस. माझं काय 2 नंबर उघडं कर, माझं काय लपडे उघडे कर, माझे कुठं पैसे गैर कानूनी आहेत उघडे कर, माझं काय उघडं कर. पण तुझं तर कायच राहायचं नाही. तुला काय झालं? अँटी करप्शनला पकडलं, अँटी करप्शन पकडलं की लगेच बीड ट्रॉपिक की नळदूरचं ट्रॉपिक, लगेच 2 महिन्यात जिथं जागा नाही तिथं तुला पोस्टिंग. तुला कशी दिली? तू कुणाबरोबर मेहरबान आहे? तुला कोण? आणि असा कसा बोलू शकतो? ह्याचं उत्तर येणाऱ्या 2 दिवसात कळेल की त्याला म्हणलाय काय करेल ते त्याला मिळेल. जाऊ द्या, तो विषय सोडायचा आहे, मला त्या विषयावर जायचं नाही. आपला मूळ उद्देश काय आहे तर संतोष अण्णा देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, त्याच्या मारेकऱ्याला पकडले पाहिजे, हे गँगवार संपले पाहिजेत. हा सामूहिक गुन्हा समजून मुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती आपल्या सर्व वाहिन्याच्या माध्यमातून, मुख्यमंत्री महोदय, मला कुणाचं राजकारण करायचं नाही, मला कुठल्या एखाद्या मुख्यमंत्र्याला बोलायचं नाही. सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे तर सरकार म्हणून एकच काम केलं पाहिजे, यांना सामूहिक सर्वजण जेवढे आले त्यांना सर्वांना तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे. परवा आमचे मंत्री महोदय म्हणले माझा काय संबंध, मी राजीनामा देणार. आता अण्णांनी लिस्ट दाखवली, किती नीतिमत्ता दाखवली. निलंगेकर साहेबापासून विलासराव देशमुख साहेब, R.R. पाटील साहेब असतील, तुमचे अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, एवढ्याने फेकून दिला राजीनामा आणि चौकशीला सामोरे गेले. अहो तुमच्या मंत्री महोदय, तुमच्या एखाद्या PA चा जर व्हिडिओ उद्या बाहेर आला पैसे घेताना तर वाईट वाटू देऊ नका किंवा आश्चर्य वाटू देऊ नका. उगाच बोलत नाही. मग तुम्ही कसं मानता माझा कसं संबंध? तुम्ही पहिल्या दिवशी डिक्लेअर केले हा माणूस माझ्याशी संबंधित आहे. किती निर्लज्जपणा. अरे सर्व दुनिया भेटायला येते, सर्व दुनिया. आणि या संतोषांना देशमुख, आम्ही कुठे राजकारण करतोय? हे माझं एवढं कवळे मुलं आहेत लहान, यांच्या डोक्यावरचं वडिलाचं छत्र गेलंय, आमच्या माऊलीच्या वडिलाचं छत्र, पतीचं छत्र डोक्यावरून गेलंय, आणि तुम्ही सांत्वन पर भेट तरी दिली नाही. एवढी तरी तुमची संविधानता पाहिजे. तुम्ही 2 मंत्री मिळालात आमच्या जिल्ह्याला, आणि तुम्ही काय केलं तर साधं भेटायला सुद्धा येऊ शकत नाहीत. ही आमचं खऱ्या अर्थानं, तुम्ही ज्या मंत्रिमंडळात तुम्ही ज्यांनी घेतलंय कोणी, त्यांची खऱ्या अर्थानं ह्यांची जिम्मेदारी ह्यांना काढायची आणि ह्यांची जिम्मेदारी स्वतःहून बाहेर पडायची. यांना तेवढी संवेदना नाहीये, या प्रकरणाची गांभीर्यता नाहीये. म्हणून मी एवढंच सांगेल की आपल्याला सर्वांना जास्त काही न बोलता, तुम्ही एवढा प्रचंड जनाक्रोश मोर्चा काढलाय या संतांच्या भूमीमध्ये, ज्यांनी शिवस्वराज्याची स्थापनाची सुरुवात म्हणायला यांचा इथून झाली, संभाजीराजांचा जन्म इथं झाला, अशा एवढ्या संतांच्या भूमीत पुण्यातून झाली. आमची सुद्धा बीड जिल्ह्याची भूमी जर विचार केला तर सुसंस्कृत भूमी म्हणली जाते, पण त्यांना गुंडांचा अड्डा बनवायचं काम केलं, आणि त्या गुंडांचा अड्ड्याचा मारेकरी इथं बसायला आहे. ते जरा तपासा. आणि पोलीस यंत्रणेने ह्या पुण्यामध्ये त्यांचं कुठं काय झालं, सुरुवातीला व्हिडिओ कुठून आला, शेवटचा व्हिडिओ कुठून आला, हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि या खुन्याचा जो कोणी मास्टर माइंड आहे याला 302 मध्ये लवकरात लवकर घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री महोदय, आता बाकी सर्व लोकांचे सर्व शांत झालं म्हणताल तुम्ही, आणि एक आरोपी पकडाल. आता मला वाटतं उद्या एखादा पकडेल बघा, उद्या नक्की एखादा आरोपी पकडेल राहिलेला. पण एवढ्या 1-2 आरोपीवर नाही, ह्याच्यात आणखी 50 आरोपी आहेत ज्यांना सहआरोपी केलं पाहिजे, आणि ते केल्याशिवाय ही शांत बसणार नाहीत. आम्ही संतोष देशमुखच्या सर्व मारेकऱ्यांना फाशी दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत, ही तुम्हाला सर्वांना मी शब्द देतो. आणि सर्वांना विनंती की कुणी जाऊ नका, आपल्याला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करायची. सर्वांनी माझं वाणीला पूर्ण विराम देतो. योग्य पहिल्यांदा राष्ट्रगीत होईल, सर्वजण उठून उभा राहा, आणि त्याच्यानंतर श्रद्धांजली. आपण सर्वजण अमर रहे संतोष देशमुख, अमर रहे, अमर रहे, अमर रहे संतोष देशमुख, अमर रहे. थँक्यू. श्रद्धांजली होण्यापूर्वी प्रशांतदादा जगताप आणि अरविंदजी शिंदे एक अनाउन्समेंट करतायत. कृपया प्रशांतदादा जगताप आणि अरविंदजी शिंदे आणि त्यांचे सहकारी एक अनाउन्समेंट करतात. प्लीज फक्त 2 मिनिट, याच्यानंतर श्रद्धांजली होईल आणि त्यानंतर या ठिकाणाहून जायचंय. काही करून फक्त 2 मिनिट.
पुण्यामध्ये या सगळ्या मोर्चाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संतोष अण्णा देशमुखांच्या कुटुंबियाच्या पाठीशी समस्त पुणे शहर. या ठिकाणी मान्य सुरेश अण्णा धस तसंच मान्य बाप्पा सोनवणे यांच्याशी चर्चा केल्याप्रमाणे मी असेल, त्याचबरोबर अरविंदजी शिंदे साहेब असतील, और त्याचबरोबर संजयजी मोरे साहेब असतील आणि विकास अण्णा पासलकर यांनी आम्ही एक ठराविक रक्कम पुणे शहराच्या वतीने या संतोष अण्णा देशमुख आणि त्याचबरोबर सोमनाथजी सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला देणार आहोत. एक 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करूया. 1 2 2 राष्ट्रगीत शुरू करेंगे. राष्ट्रगीत शुरू कर. नायक जय है भारत भाग्य विधाता. पुण्यामध्ये या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळेस सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा राग तसाच राहील असं भाष्य यावेळेस अनेक मान्यवरांनी केलेलं आहे. पुण्यात जे होते त्यांची चौकशी करा असं खासदार सोनावणे यांनी म्हटलेलं आहे. तर सुरेश धस यांनी अनेक विषयांवर भाष्य करताना या सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असं म्हटलंय. तर पुण्यामध्ये या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि संतोष देशमुख यांच्या हत्येकरांना फाशी झालीच पाहिजे, जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत मनातला राग हा कमी करू नका असं खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय. तर पुण्यामधील या जनआक्रोश मोर्चाला मोठा प्रतिसाद होता. मोठ्या संख्येनं पुण्यातील नागरिक या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते. तर दृश्य आहेत पुण्यातील. पुण्यामध्ये या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळेस सुरेश धस यांनी अन्य विषयांवर बोलताना बीडमधील दहशतवाद संपला पाहिजे, दडपशाही संपली पाहिजे असं सुद्धा म्हटलंय. आणि बीडमध्ये जे काही सुरू आहे ते लवकरात लवकर संपावं असं सुद्धा सुरेश धस यांनी म्हटलंय. तर संतोष देशमुख यांच्या हत्येकरांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे असंही सुरेश धस यांनी म्हटलंय. तर संतोष देशमुख यांच्या पत्नी यांना शासकीय नोकरी मिळावी अशी मागणी सुद्धा सुरेश धस यांनी केली आहे.